ऋग्वेद काळातील किकट प्रदेश, महाभारत काळातील पुंडरीक प्रदेश किंवा त्यानंतर छोटा नागपूर, पठार प्रदेश, नेतरहाट अशी नावे असलेला किंवा कर्कखंड, नागभूमी अशीही नावे असलेला मोगल काळात ज्याला कोकरा किंवा खोकरा प्रदेश असे म्हणलेले आहे ते म्हणजे पूर्वेकडील राज्य झारखंड. झार हा शब्द आदिवासी लोकांमधील असून त्याचा अर्थ वन असा आहे. झारखंड म्हणजे वनभूमी. वने, जंगल आणि खनिजे यांनी समृद्ध असलेला हा प्रदेश असून यामध्ये कोळसा व युरेनियमचे देशातील 40% खनिज उत्पादन हे झारखंड येथून होते. तसेच या ठिकाणी अभ्रक आणि तांबे याच्या सुद्धा खाणी आहेत. झारखंड येथील उत्खननात पाषाणयुगापासून मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडलेले आहेत. तसेच या उत्खननामध्ये ताम्रलोह भांडी सुद्धा सापडलेली आहेत. येथील मूळ लोक हे आदिवासी आहेत. 15 नोव्हेंबर सन 2000 साली बिहार राज्यातील दक्षिणेकडील भाग वेगळा करून झारखंड राज्याची निर्मिती झाली. हे पूर्वेकडील भारतातील 28वे राज्य आहे. या ठिकाणी आदिवासी बहुल असून त्यांचा नायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आदिवासींच्या हक्कांसाठी सुद्धा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्याला भगवान म्हणजे देवाचा दर्जा दिलेला असून भगवान बिरसा मुंडा किंवा धरती आबा असे त्यांचे नामाभिधान केलेले आहे. रांची या राजधानीमधील विमानतळाला बिरसा मुंडा विमानतळ असे नाव दिलेले असून या ठिकाणी त्यांचा सुंदर पुतळा उभा केलेला आहे. रांची या शब्दाचा आदिवासी भाषेतील अर्थ बांबूचे जंगल असा आहे. रांची हे राजधानीचे औद्योगिक शहर असून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बिहारची ही उन्हाळ्यातील राजधानी होती. झारखंडमधील धनबाद हे सर्वात मोठे शहर असून ती या राज्याची आर्थिक राजधानी आहे. पश्चिम बंगालच्या सीमेजवळ हे शहर वसलेले असून या ठिकाणी कोळशाच्या अनेक खाणी आहेत. त्यामुळे याला कोळशाची राजधानी असे सुद्धा म्हणले जाते किंवा ब्लॅक डायमंड सिटी असे सुद्धा याचे नाव आहे. या ठिकाणाहून दामोदर नदी वाहते. धन से आबाद म्हणजेच जिथे भरपूर पैसा आहे म्हणून याचे नाव धनबाद असे पडले किंवा धन म्हणजे धनधान्य आणि बैद म्हणजे भूमी. धनबाद म्हणजे धान्यांची भूमी असेही याचे नामकरण आहे असे सांगितले जाते. झारखंडमधील अजून एक मोठे शहर म्हणजे जमशेदपूर. हे ओरिसा आणि पश्चिम बंगाल यांच्या सीमेवर वसलेले आहे. सुमारे 1912 साली जमशेदजी टाटा यांनी या शहराची निर्मिती केली आणि या ठिकाणी मोठे पोलादाचे उत्पादन सुरू केले. त्यामुळे याला स्टील सिटी किंवा टाटानगर असेही म्हणले जाते. झारखंड राज्यामध्ये बैद्यनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे. देवधर या ठिकाणी झारखंड येथील सर्वात उंच आणि मोठे मंदिर म्हणजे बाबा वैद्यनाथ आहे. रावणाने शंकरांची तपश्चर्या करून आत्मलिंग मागितले आणि त्यासाठी आपली 9 शिरे शंकराच्या चरणी वाहिली. प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला आत्मलिंग दिले आणि परत नेताना देवधर या ठिकाणी बैजू आहिर हा विष्णूंचा अवतार आहे त्याच्या हातामध्ये दिले आणि ते सांभाळायला सांगितले. मात्र बैजूने त्याच ठिकाणी आत्मलिंगाची स्थापना केली. त्यावरून त्याला बैजनाथ किंवा वैद्यनाथ असे म्हणले जाते. त्याचप्रमाणे याचे दुसरे नाव रावणेश्वर बाबा वैद्यनाथ असेही आहे. या ठिकाणी आपल्या इच्छा पूर्ण होतात म्हणून याला कामना लिंग असेही म्हणले जाते. तसेच याच्या दर्शनाने अनेक रोग नष्ट होतात
म्हणून याला वैद्यनाथ असेही म्हणले जाते. हे स्वयंभू असलेले एक सिद्धपीठ ज्योतिर्लिंग आहे. अजून एका कहाणीनुसार बैजू या भक्ताने या ठिकाणी मोठी तपश्चर्या केली, त्यामुळे त्याला बैजनाथ असे म्हणले जाते. तसेच अजून एका कथेनुसार प्रसिद्ध गायक बैजू बावरा हा या ठिकाणचा वैद्यनाथ यांचा मोठा भक्त होता. बावरा म्हणजे वेडा, आपल्या प्रियेसाठी वेडा झालेला बैजू, म्हणून याला बैजू बावरा असे म्हणले जाते. बैजू हा 16व्या शतकातील गायक होता आणि तानसेन यांचा तो गुरुबंधू होता. त्याने वृंदावन येथील गुरु हरिदास यांच्याकडून गायनाचे शिक्षण घेतले. दीपराग आळविल्यानंतर दिवे लागत असत व मेघ मल्हार राग गायल्यानंतर पाऊस पडत असे, अशी हकीकत सांगितली जाते. बैजू बावरा याची समाधी चंदेरी या ठिकाणी मध्य प्रदेशात असून येथे वार्षिक ध्रुपद उत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार पार्वती म्हणजे सतीचे हृदय या ठिकाणी पडलेले आहे आणि त्याचे शक्तिपीठ या ठिकाणी निर्माण झालेले असल्यामुळे बाबा वैद्यनाथ आणि सतीचे शक्तिपीठ दोन्ही एकत्र असलेले हे एकमेव ठिकाण म्हणजे बाबा वैद्यनाथ आहे. परशुराम यांनी गंगोत्री या ठिकाणाहून गंगेचे पाणी कावडीने आणून बाबा वैद्यनाथ यांना अभिषेक केलेला होता, म्हणून परशुरामाला आदी कावडिया असे म्हणतात. या प्रसंगानंतरच या ठिकाणी कावडिया उत्सव हा श्रावण महिन्यामध्ये साजरा केला जातो आणि या कावड सोहळ्यासाठी गंगेचे पाणी आणून या ठिकाणी वाहिले जाते. देवधर येथून मयूराक्षी किंवा मोर नदी वाहते. या मंदिराला एकूण 4 दरवाजे असून शिखरावरती सुरक्षेचे प्रतीक म्हणून पंचशूल आहे. 18व्या शतकामध्ये राजा विजयसेन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशी कथा सांगितली जाते. आतील पिंडीच्या वरच्या भागावरती चंद्रकांत मणी असून या ठिकाणी पिंडीवरती सतत जलाभिषेक होत असतो आणि आपल्याला जवळ जाऊन पिंडीला हात लावून दर्शन घेता येते. बाबा वैद्यनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त येथे दररोज येत असतात. झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील छोटा नागपूर भागामध्ये पारसनाथ हे या राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची सुमारे 1350 मीटर आहे. या शिखराला झारखंडचा हिमालय म्हणतात व पारसनाथ शिखर यालाच शिखरजी असेही म्हणतात. शिखरजी पर्वतावरती जैन धर्मातील 24 तीर्थंकरांपैकी 20 जणांनी येथे आपली अवतार समाप्ती करून मोक्ष मिळवलेला आहे. त्यामुळे जैन बांधवांसाठी हे पवित्र आणि पूज्य असे तीर्थक्षेत्र आहे. जैन धर्मात याला तीर्थांचा राजा किंवा सिद्धक्षेत्र व शाश्वत तीर्थ अशी नावे आहेत. दिगंबर आणि श्वेतांबर या दोघांनाही हे क्षेत्र श्रद्धेय आहे. या ठिकाणी जाणे अतिशय कष्टाचे आणि धाडसाचे असून वर्षाकाठी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. या डोंगरावर घनदाट जंगल असून ते वन खात्याच्या ताब्यात आहे आणि या ठिकाणी जंगली जनावरे असूनसुद्धा ती पर्यटकांना त्रास देत नाही. येथे श्रद्धाळू पहाटेपासून जाण्यासाठी निघतात. याची चढाई अवघड असून ती सुमारे 9 किलोमीटर आहे. येथे जाण्यासाठी सुमारे 400 पायऱ्या आणि वाट असा मार्ग आहे. पठारावर गेल्यानंतरही काही ठिकाणच्या दर्शनासाठी टेकड्या चढाव्या आणि उतराव्या लागतात. वरील चालणे हे सुमारे 9 किलोमीटर आहे. याप्रमाणे एकूण 27 किलोमीटरचा हा प्रवास आहे. 23वे तीर्थंकर पारसनाथ यांनी ज्या ठिकाणी आपली अवतार समाप्ती केली हे सर्वात उंच शिखर आहे आणि याला मोक्षस्थान मंदिर असे म्हणले जाते.
भगवान ऋषभदेव हे पहिले तर भगवान महावीर हे 24वे शेवटचे तीर्थंकर होत. येथे भगवान आदिनाथ यांचे मोठे चरण दर्शनासाठी आहेत. या परिसरात भगवान अजितनाथ यांनी प्रथम मोक्षप्राप्ती घेतलेली आहे. तीर्थंकरांच्या स्मारक किंवा समाधी स्थानाला टोक असे म्हणतात. या ठिकाणी एक सुंदर जळमंदिरसुद्धा बांधलेले आहे. श्रद्धाळू हातामध्ये काठी घेऊन जय जिनेंद्र असा मंत्र म्हणत ही परिक्रमा पूर्ण करतात. भक्तीने शिखरजी परिक्रमा करणाऱ्यांना मोक्ष मिळतो अशी लोकांची श्रद्धा आहे. या तीर्थक्षेत्राच्या खालती मधुबन हे गाव असून या ठिकाणी सुद्धा शामोशरण, भूमियाजी अशी अनेक सुंदर आणि भव्य मंदिरे संगमरवरामध्ये बांधलेली आहेत. त्याचे दर्शन अवश्य घ्यावे. या तीर्थाला सम्मेद शिखरजी म्हणतात. सम्मेद म्हणजे एकाग्रता किंवा सभा असा त्याचा अर्थ आहे. सुमारे 27 किलोमीटर प्रवासासाठी वृद्ध किंवा चालण्याची अडचण असणारे लोक डोली घेतात. सामान्यपणे चालणाऱ्या लोकांसाठी 12 ते 16 तास लागतात. हल्ली या ठिकाणी मोटारसायकलची सोय उपलब्ध असून मागे बसून आपल्याला मुख्य चढ आणि उतार यावरून नेले व आणले जाते. त्यामुळे आपली पायपीट वाचते. मात्र या ठिकाणी जाण्याचा मार्ग अतिशय चिंचोळा असून तीव्र वळणावरती मागे बसणाऱ्याला अतिशय भीती वाटते किंवा आपण जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. मधुबन येथे अनेक इमारती व धर्मशाळा असून राहण्याची सोय चांगली आहे. शिखरजी डोंगरावरती घनदाट असे जंगल आहे. आपण ज्या रस्त्याने जातो त्या ठिकाणी काही मार्ग सरळ तर काही ठिकाणी पायऱ्या आहेत व दोन्ही बाजूला भरपूर झाडे, दरी असा आपला प्रवास त्या ठिकाणाहून होतो. या ठिकाणी श्वापदे व जंगली जनावरे असली तरी ती श्रद्धाळू भक्तांना काहीही त्रास देत नाहीत. हे पूज्य क्षेत्र असल्यामुळे त्याची पवित्रता राखण्यासाठी या ठिकाणी पर्यटन स्थळ करण्यासाठी भक्तांनी मोठा विरोध केलेला आहे. कारण एकदा पर्यटन स्थळ झाल्यानंतर या ठिकाणी मांसाहार, दारू व अनेक अनैतिक गोष्टी होऊ शकतात आणि पावित्र्य भंग पावू नये म्हणून भक्तांनी पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी सरकारला मोठा विरोध केलेला आहे. येथे येण्यासाठी जवळचा विमानतळ देवधर या ठिकाणी असून पारसनाथ हे लोहमार्गावरचे जवळचे स्थान आहे. येथे जैन समाज मोठा असल्यामुळे सूर्यास्तानंतर आहार मिळत नाही. बहुतेक यात्रेकरू 1 दिवसामध्ये ही यात्रा पूर्ण करतात. ते पहाटे निघतात आणि सायंकाळपर्यंत परत येतात. जय जिनेंद्र असा घोष करत हातामध्ये काठी घेऊन अनेक लोक वर जाताना आपल्याला दिसतात. झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यामध्ये दामोदर खोऱ्यामध्ये बराकर नदीवरती मैथन या ठिकाणी मोठे धरण आहे. या ठिकाणी एकमेव असलेले भूमिगत विद्युत निर्मिती केंद्र आहे. रांची शहराच्या जवळ आपल्याला अनेक धबधबे बघता येतात. या ठिकाणी मोठ्या असलेल्या स्वर्णरेखा या नदीवरती एक सुंदर धबधबा आहे आणि तो बघण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी दररोज भेट देत असतात. रांची जवळील रामगड जिल्ह्यामध्ये परतूत या ठिकाणी एक धरण असून येथे जाण्याचा घाट निसर्गरम्य जंगलातून जात असल्यामुळे अतिशय सुंदर आहे. या धरणातील जलाशयामध्ये एक बेट असून त्यावरील बगीचा बघण्यासाठी आपल्याला नावेने त्या ठिकाणी जाता येते. येथील घाटातून जाण्याचा सुंदर रस्ता आणि जलाशय याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे आवर्जून भेट देत असतात. झारखंड राज्यातील लातेहार जिल्ह्यामध्ये
शोण नदीवरती सर्वात उंच असा मोठा धबधबा आहे. याची उंची सुमारे 468 फूट उंच असून याला लोध धबधबा किंवा बूढा-घाघ असे नाव आहे. शोण नदी ही अमरकंटक येथे उगम पावून झारखंड राज्यातून जाते. ही झारखंड राज्यातील एक मोठी नदी आहे. या ठिकाणीही अनेक पर्यटक आनंद घेण्यासाठी आवर्जून भेट देतात. विशाल वनसंपत्ती आणि असंख्य खनिजांनी समृद्ध भूमी ही झारखंडची बलस्थाने आहेत. येथील मूळ आदिवासींनी आपले लोकसंगीत आणि नृत्यकला ही सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपून ठेवलेली आहेत. झारखंड हे लाकूडकाम, चित्रे, आदिवासी दागिने, दगडी कोरीवकाम यासाठी ओळखले जाते. येथील मुख्य धर्म हिंदू असून भाषा हिंदी आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. सरहूल हा आदिवासींचा मुख्य सण असून यामध्ये साल वृक्ष व सरना देवी यांची पूजा केली जाते. तांदूळापासून हंडीत बनवलेली हंडिया व मोहाच्या फुलापासून बनवलेली महुआ ही दारू येथील लोकांमध्ये अतिशय प्रिय आहे. झारखंड राज्यातील आदिवासी हा गरीब आणि कष्टाळू आहे. सणाच्या व आनंदाच्या वेळी दारूचा आस्वाद घेऊन आदिवासी लोक बेभान होऊन वाद्ये वाजवतात, गातात आणि नाचतात. झारखंड राज्याची सामाजिक स्थिती ही नैसर्गिक समृद्धी आणि आर्थिक विकासाच्या पार्श्वभूमीवरती सामाजिक आणि आर्थिक आव्हानांनी भरलेली आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी क्रिकेटपटू म्हणजे महेंद्रसिंग धोनी हा रांचीचाच आहे आणि रांचीच्या जवळच आपल्याला त्याचे घरही बाहेरून बघता येते. अभिनेत्री प्रियंका चोपडा हिचा जन्मसुद्धा झारखंडमधील जमशेदपूर येथील आहे. विपुल जंगल संपत्ती, समृद्ध असलेली खनिजे, कोळशांच्या खाणी आणि पवित्र धार्मिक स्थळे, ज्याप्रमाणे एक ज्योतिर्लिंग असलेले बाबा वैद्यनाथ आणि सम्मेद शिखरजी, या सर्वांचा पर्यटन स्थळ म्हणून आनंद घेण्यासाठी झारखंड राज्याला आपण अवश्य भेट द्यावी. धन्यवाद. डुरू धबधबा, आजूबाजूचं जंगल आणि या पायऱ्या निसटल्यात बऱ्याच ठिकाणच्या, परंतु खाली जाऊन मग आपल्याला धबधबा बघता येतो. परतूत धरण क्षेत्र हा घाट आहे. या ठिकाणी हे रस्ते दिसतात आपल्याला आणि या ठिकाणी डोंगर आहेत. रांची बसतं साधारणपणे 30-40 किलोमीटरवर आहे आणि हे मोठं धरण दिसते. या ठिकाणी आपण जाणार आहे आणि इथे जे आपण आलेलो आहे बहाव तेज है पानी का, तेज आहे.